तब्बल 19 वर्षांपासून मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात माहिर असलेले आणि विकास कामांचा चौफेर अनुभव असलेल्या भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य हे विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघाच्या रणमैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. अनेकांकडून तशी आग्रही मागणी होत असल्याने त्यांनी ही तयारी दर्शवली आहे. सोमनाथ वैद्य हे गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधान भवनात स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असून त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. सरकारी कामे आणि योजना कशी उत्तमपणे आणि जलद करून घेण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. सोलापुरातील विविध पक्षातील नाराज लोकांकडून तसेच जनतेतूनही सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली जात आहे. दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी अनुभवी, कार्यकुशल असं नेतृत्व गरजेचं आहे. त्यामुळे वैद्य यांनी या रणमैदानात उतरावे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू अशी भूमिका अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यामुळे दक्षिणच्या रणमैदानात उभारण्याच्या तयारीत सोमनाथ वैद्य असल्याचे दिसून येते. प्रशासकीय आणि सामाजिक कामाची बांधिलकी कायम जोपासणारे व्यक्तिमत्व सोमनाथ वैद्य हे उच्च शिक्षित असून त्यांनी 2009 साली केसी विधी महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून विधी शाखेचे शिक्षण पूर्ण केले. वैद्य यांचा दयानंद महाविद्यालय सोलापूर ते मुंबई येथील केसी विधी महाविद्यालय चर्चगेट हा शिक्षण प्रवास सर्वसामान्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. कायद्याचे शिक्षण पूर्ण करत असताना सोमनाथ वैद्य यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक म्हणून 2006 ते 2009 दरम्यान काम पाहिले. तत्कालीन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंत्रालयीन आस्थापनेवर स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केले. लिंगायत समाजातील अनुभवी आणि धडपड करणारा युवक सोमनाथ वैद्य यांनी या काळात सोलापूर जिल्ह्यात अनेक समाजोपयोगी कामे केली असून कोरोना लॉकडाऊन काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. विविध देशातील अभ्यास दौऱ्यातून नव्या विकासात्मक संकल्पनांची माहिती सोमनाथ वैद्य यांनी देशांतर्गत तसेच विविध देशातील अभ्यास दौऱ्यातून त्या ठिकाणच्या विकासाचे वेगवेगळे प्रकल्प, विविध योजना यांची माहिती घेतली. दावोस, लंडन, पॅरिस, रोम, इटली, दुबई, चीन तसेच अन्य युरोपीय देशांचा दौरा 3 वेळा करून त्यांनी नवनवीन गोष्टी, कौशल्य अवगत केले. त्या अभ्यासाचा दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.